नमस्कार. मी डॉक्टर अजिंक्य केळकर, कान नाक घसा तज्ज्ञ, एम-एम-एस जोशी आणि रत्न हॉस्पिटलमध्ये गेले 7 ते 8 वर्ष कार्यरत आहे. आज आपण खूप कानाच्या कान, नाक, घसा ह्यावरच्या छोट्या-छोट्या विषयांवर बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण कानाचे काही आजार आणि विकार ह्याच्याबद्दल बोलूयात. कान दुखी हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. थंडीच्या दिवसांमध्ये कान दुखणं हे खूपच कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. कान हा एक सेन्सिटिव्ह ऑर्गन आहेच. सो इवन थोडं जरी काही झालं तरी सुद्धा एकदम प्रचंड दुखू शकतं आणि त्याच्यामुळे पेशंटला बऱ्याच वेदना होतात. सो कानदुखी कशामुळे होते तर कानातले इन्फेक्शन्स हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे. कानातला होणारा मळ हा एक दुसरा कॉमन प्रॉब्लेम आहे. सो कानाचे इन्फेक्शन्स का होतात बरं? सो कानाचे इन्फेक्शन्स होण्यासाठी एकतर थंडी, गारठा, सर्दी, ही सर्दी जेव्हा वाढते तर ती कानावाटे जाऊन मग कानातनं कधी-कधी पाणी येणं किंवा कान प्रचंड दुखणं हे लहान मुलांपासून मोठ्यांमध्ये खूप कॉमन आहे. आणि बाहेर हल्ली यंग एजमध्ये लोकं बाहेर गाड्यांवर वगैरे फिरतात आणि त्याच्यामुळे सर्दी होऊन कान दुखणं खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. तसंच पावसाळी वातावरणात जेव्हा कानामध्ये थोडंसं इचिंग होतं आणि कान खाजवला जातो, त्याच्यानंतर सुद्धा कानामध्ये इन्फेक्शन्स होऊ शकतात. हे इन्फेक्शन्समुळे परत कान दुखतो. कानातनं द्रव येतो, पाणी येतं. कधी-कधी ओलावा राहिला तर कानात बुरशीही होते. सो बुरशीसाठी आपण अजून पाणी मारलं तर ती ओलाव्यामुळे अजून वाढते. त्याच्यामुळे अशा सगळ्या केसेसमध्ये डॉक्टरांना लवकरात लवकर संपर्क करणं गरजेचं असतं. ह्याच्यात कान दुखला तर कुठला प्रॉब्लेम आहे हे डायग्नोसिस पहिले मिळणं गरजेचं आहे. जर फक्त सर्दीमुळे कान दुखत असेल तर ऑब्व्हियसली अँटिबायोटिक्स लागले तर अँटिबायोटिक्स, पेनकिलर्स, कानाचे ड्रॉप्स ह्यानी तो कान बरा होतो. जर कानात बुरशी असेल तर ती सक्शन करून ती काढावी लागते आणि मग अँटीफंगल इयर ड्रॉप्स आणि सपोर्टिव्ह मेडिसिन्स हे द्यावे लागतात. कानात जर इम्पॅक्टेड वॅक्स असेल म्हणजे कानातला मळ खूप बल्की झाला असेल किंवा इम्पॅक्टेड झाला असेल तर त्याच्यामुळे हार्ड वॅक्समुळे पण कान दुखू शकतो. अशा केसेसमध्ये पहिले म्हणजे कानातले ड्रॉप्स ज्याच्याने वॅक्स डिझॉल्व्ह होतो, हे ड्रॉप्स 3 ते 4 दिवस सलग 2 वेळा 3 ते 4 थेंब टाकणं आवश्यक आहे. हे टाकल्यानंतर डॉक्टरांना संपर्क करून त्यांच्याकडनं तो कानातला मळ काढून घ्यावा. त्यानंतर कानातला होणारा ब्लॉकेज, कधी-कधी असं वाटतं कानात दडा बसलाय. सो हा दडा कशामुळे बसतो? बरेच वेळेला युस्टेशन ट्यूब कारणीभूत असते. युस्टेशन ट्यूब म्हणजे नाक आणि कान जोडणारी नळी. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आपण विमानाचा प्रवास किंवा घाटातला रस्ता ह्याच्यात आपल्या कानात दडे बसतात. पण जर नॉर्मल युस्टेशन ट्यूब असेल तर ते कानातले दडे पटकन सुटतात. कधी-कधी जेव्हा सर्दी किंवा ॲलर्जिक सर्दी ज्यांना जास्त असते त्यांचा मात्र कानातला दडा पटकन सुटत नाही. अशा केसेसमध्ये नाक बंद करून गाल फुगवणे ह्याला व्हॅल्सलवा मॅन्युअर म्हणतो. पण हे केलं तरीसुद्धा जास्त प्रमाणात करू नये, कारण त्यांनी मग नाहीतर कान दुखतो. कानाचा पडदा खूप पातळ आहे, त्याच्यामुळे जास्त जोरात केलं तर तो फाटायची पण शक्यता असते. तो शक्यतोवर हे जास्त करू नका. असं जर कधी झालं तर वाफारा घेणं अगदी चालू शकेल. त्याच्याने थोडंसं स्टीम इन्हलेशननी युस्टेशन ट्यूबचे प्रॉब्लेम्स थोडे कमी होतात. जर हा दडा पटकन गेला नाही तर डॉक्टरांना संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रीटमेंटही घेणं गरजेचं आहे. कधी-कधी आपण गणपती किंवा दिवाळी ह्या सीझनमध्ये बाहेरचा आवाज खूप असतो. अशा केसेसमध्ये सडन ऑनसेट हिअरिंग लॉस नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यात एक दिवशी अचानकपणे आवाज ऐकल्यानंतर कानातनं ऐकायची क्षमता कधी-कधी दोन्ही बाजूची पण पुष्कळ वेळेला एका बाजूची कमी होते. जर हा सडन ऑनसेट असेल तर हे एक इमर्जन्सी म्हणून धरलं जातं. जर इमर्जन्सी म्हणून हे धरलं गेलं नाही तर हा प्रॉब्लेम परमनंट डॅमेज होऊ शकतो. ह्याच्यात बेसिकली काय होतं की आपल्या आतल्या कानातले जे हेअर सेल्स असतात, ज्याच्या थ्रू आपलं ऐकण्याचं साऊंड कंडक्शन होत असतं, त्याला कुठेतरी डॅमेज झालेला असतो. सो ह्याला रिकव्हरी फास्ट व्हावी ह्याच्यासाठी पहिल्या 48 तासात ते 72 तासात ह्याची ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. ह्याच्यात जर चांगलं ट्रीटमेंट मिळाली, ज्याच्यात स्टिरॉइड्स आणि अजून काही औषधं असतात, हे जर आपण वेळेत देऊ शकलो तर त्याची रिकव्हरी चांगली होते.